नवाबांचं शहर असलेल्या लखनौच्या एका गल्लीत ही कथा सुरू होते. अरविंद नावाचा एक गृहस्थ ऑफिसच्या कामामुळे दुसऱ्या शहराला निघाला होता आणि त्याला रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं होतं. रस्त्याच्या कडेला उभा राहून तो रिक्षाची ऑटोची वाट बघत होता. काही मिनिटांतच एक जुनी पण स्वच्छ रिक्षा त्याच्यासमोर येऊन थांबली. रिक्षा चालकाने हसून विचारलं, "साहेब, कुठे जायचं?" "रेल्वे स्टेशन," अरविंदने सांगितलं आणि तो आत बसला. रिक्षा हळूहळू चालू लागली. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीत न कोणती गडबड होती न कोणती बेचैनी. तो रस्त्यांवर अगदी संतुलितपणे गाडी चालवत होता. अरविंदला वाटलं, आज नक्की वेळेत पोहोचू. पण पुढच्या काहीच क्षणांत घडणाऱ्या एका लहान घटनेमुळे त्याचं आयुष्यच बदलून जाईल याची त्याला कल्पना नव्हती. रिक्षा मुख्य रस्त्यावर पोहोचली. ट्रॅफिक कमी होतं आणि चेहऱ्यावर थंड हवा लागत होती. तेवढ्यात एक पांढरी कार अचानक पार्किंगमधून रस्त्यावर आली. रिक्षा चालकाने तत्काळ ब्रेक दाबला. टायरच्या करकरीत आवाजाने रिक्षा फक्त काही इंच अंतरावर थांबली. अरविंदचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. कार आणि रिक्षा जवळपास धडकल्याच होत्या. कारमध्ये बसलेला माणूस लगेच खाली उतरला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने काहीही विचार न करता रिक्षा चालकावर ओरडायला सुरुवात केली. "बघून नाही चालवत का? जीव घेणार का?" चूक स्पष्टपणे कारवाल्याची असतानाही त्याला रिक्षाचालकावर ओरडताना बघून अरविंदला खूप राग आला. पण रिक्षाचालक अगदी शांत होता. तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त हळूच स्मितहास्य केलं आणि म्हणाला, "ठीक आहे साहेब, तुम्ही जा." कारवाला अजून काहीतरी पुटपुटत निघून गेला. अरविंदने आश्चर्याने विचारलं, "अरे भाई, चूक त्याची, वरून तो तुम्हाला ओरडला आणि तुम्ही हसून त्याला जाऊ दिलं?" रिक्षाचालकाने हसत म्हटलं, "साहेब, हेच तर आयुष्य आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याऐवजी काही गोष्टी सोडून देणं कधीकधी अधिक चांगलं असतं." अरविंद त्या चालकाची शांती बघून थक्क झाला. तो म्हणाला, "पण तुम्ही त्याला काही बोलला असता तर काय बिघडलं असतं? त्याने तुमचा अपमान केला." चालकाने मागे वळून हलकं स्मितहास्य केलं, "साहेब, मी त्याला काही बोललो असतो तर काय बदललं असतं?" अरविंद गप्प राहिला. त्याच्या मनातील राग काही शांत होत नव्हता. रिक्षा हळूहळू पुढे जात होती, पण अरविंदच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. आजकाल लोक लहान-सहान गोष्टींवर भांडतात, पण हा माणूस इतक्या सहजपणे सगळं कसं विसरला? त्याने विचार केला. थोड्या वेळानंतर रिक्षाचालक म्हणाला, "साहेब, आपण जे काही आपल्या मनात ठेवतो तेच बाहेर येतं. मी जर रागाने त्याला उत्तर दिलं असतं तर आतापर्यंत आपला मूड खराब झाला असता आणि कदाचित स्टेशनवर पोचायलाही उशीर झाला असता." अरविंदने श्वास घेतला. गोष्ट खरी होती, पण नकारात्मकतेला इतक्या सहजतेने कसं टाळायचं हे त्याला पूर्णपणे समजत नव्हतं. रिक्षा पुढे गेली आणि एका सिग्नलवर थांबली. चालक पुन्हा बोलला, "साहेब, खूप लोक कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकसारखे गार्बेज ट्रक्स असतात." अरविंद चमकला. "काय म्हणजे?" चालक म्हणाला, "ते लोक आपल्या मनात द्वेष, राग, चिंता आणि निराशेचा कचरा जमा करत राहतात. जेव्हा त्यांचं मन त्या कचऱ्याच्या ट्रकसारखं भरून जातं, तेव्हा ते मिळेल त्या संधीवर तो कचरा दुसऱ्यावर ओतून देतात. आता जो कारवाला होता ना, तोही तसाच एखादा कचरा वाहून नेणारा ट्रक होता." अरविंद लक्षपूर्वक ऐकत होता. चालकाने पुढे सांगितलं, "जर मी त्याचा कचरा माझ्या आत भरून घेतला असता तर माझा आजचा दिवस बिघडला असता. म्हणून मी हसलो आणि पुढे निघालो." सिग्नल हिरवा झाला आणि रिक्षा पुढे सरकली. आता अरविंदच्या विचारांना नवी दिशा मिळाली होती. शहराच्या आवाजांमध्ये त्याला त्या बोलण्याचा एक गहन अर्थ ऐकू येत होता. त्याने हळूच विचारलं, "म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की लोकांची वाईट वागणूक आपण स्वीकारू नये?" "हो साहेब," चालकानं उत्तर दिलं. "कारण जर आपण त्यांचा राग आपल्यात भरला तर आपणही त्यांच्यासारखेच होऊन जाऊ. विचार करा, जर प्रत्येकजण आपला राग दुसऱ्यावर फेकू लागला तर जगात हसण्यासाठी जागाच कुठे उरेल?" अरविंद हळूच हसला. पहिल्यांदा त्याला जाणवलं की हा साधारण रिक्षाचालक एखाद्या गुरूंपेक्षा कमी नाही. चालकाने पुढे सांगितलं, "साहेब, रोज किती लोक भेटतात. कोणी आनंदी, कोणी रागीट, कोणी तणावात. जर मी प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यानुसार माझा मूड बदलू लागलो तर माझं आयुष्यच थांबू जाईल."
रिक्षा पुढे जात होती आणि अरविंदच्या मनात एक नवीन प्रकाश पडत होता, जसं कोणीतरी अंधाऱ्या खोलीची खिडकी उघडली आहे. त्याने त्या चालकाला निरखून पाहिलं. त्याच्या डोळ्यांत शांती होती आणि ओठांवर स्मितहास्य. तो म्हणाला, तुमच्यात खूप धैर्य आहे भाई. चालक हसला. साहेब, हसण्यासाठी काही खर्च येत नाही, पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. ते आपल्याला आतून हलकं करतं. जेव्हा आपण हसतो तेव्हा जगाचा कचरा आपल्यापर्यंत पोचत नाही. अरविंदला जाणवलं की स्मितहास्य खरंच एका ढालसारखं आहे, जे वाईट शब्द आणि परिस्थितींपासून बचाव करतं. तुम्ही पाहिलं असेल साहेब, चालकाने पुढे सांगितलं, पावसात छत्री घेऊन चालणारा माणूस ओला होत नाही. त्याचप्रमाणे जो व्यक्ती आपल्या आत शांती ठेवतो तो जगाच्या नकारात्मकतेने भिजत नाही. अरविंदने मान हलवली. तुमचे बोलणं पुस्तकांपेक्षा जास्त खरं वाटतंय. रिक्षा स्टेशनजवळ पोहोचली. दोघांमध्ये एक अस्पष्ट समजदारी तयार झाली होती. अरविंदने पैसे काढले आणि पुढे केले. चालक म्हणाला, धन्यवाद साहेब, तुम्ही प्रवास केला. अरविंद हसला. नाही भाई, धन्यवाद मला द्यायला हवा. आज तुम्ही मला एक मोठा धडा शिकवला. चालकाने हलकेच मान झुकवली आणि म्हणाला, साहेब, बस एवढाच प्रयत्न आहे की मी कोणाचा कचरा उचलू नये आणि कोणावर ओतू नये. बाकी आयुष्य तर स्वतःच शिकवतं. अरविंद रिक्षातून उतरला, पण त्याच्या पावलांमध्ये हलकेपणा होता, जसा एखादा ओझं उतरला आहे. नवीन दृष्टिकोन, अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. ट्रेनमध्ये बसलेल्या अरविंदच्या कानांमध्ये अजूनही त्या रिक्षाचालकाचा आवाज घुमत होता. जर मी त्याचा कचरा उचलला तर मीही कचरा वाहून नेणारा ट्रक बनून जाईन. त्याने विचार केला, किती वेळा आपण ऑफिसमध्ये, घरी दुसऱ्यांची नकारात्मकता आपल्यात भरून घेतो. कोणाच्या बोलण्यावर तासनतास चिडतो आणि स्वतःला त्रास देतो. त्याने खिडकीतून येणाऱ्या हवेत एक नवीन थंडक अनुभवली. त्याने मनात ठरवलं की आता कोणाच्या वाईट वागण्याने आपला दिवस खराब करायचा नाही. जे चांगलं करतील त्यांचे आभार मानायचे, जे वाईट करतील त्यांना हसून माफ करायचं. ट्रेनमध्ये बसलेला अरविंद आता वेगळा माणूस वाटत होता. जग तेच होतं, लोक तेच होते, पण त्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्याला जाणवलं की आयुष्यातली सर्वात मोठी दौलत पैसा नाही, तर मनाची स्वच्छता आहे. 2 दिवसांनी अरविंद परत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला. मीटिंगमध्ये एका सहकाऱ्याने चुकून त्याच्या रिपोर्टवर कठोर टिप्पणी केली. जुनं अरविंद असता तर लगेच उत्तर दिलं असतं, पण आज त्याने स्मितहास्य करून म्हटलं, काही हरकत नाही, आपण सगळे माणूस आहोत, चुका होतात. मीटिंगमधील सगळेजण चकित झाले. अरविंदने मनात विचार केला, कचरा ट्रकची कथा खरी होती. मी माझा कचरा कोणावरही ओतणार नाही. रात्री घरी पोहोचल्यावर त्याची पत्नी म्हणाली, आज तुम्ही काहीतरी वेगळे वाटत आहात, खूप शांत. तो हसला. शक्य आहे, कारण आता मी दुसऱ्यांचा राग स्वीकारत नाही. अरविंदने मनातल्या मनात त्या रिक्षाचालकाचे आभार मानले, ज्याने कोणताही उपदेश न करता त्याला जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. त्याने एक नवीन सवय सुरू केली, वजा रोज कोणाला तरी चांगलं म्हणायचं. हळूहळू त्याने पाहिलं की त्याच्या आजूबाजूचं वातावरण बदलू लागलं आहे. त्याने अनुभवले की माफ करणे हे दुर्बळता नाही, तर सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा समोरचा नाही, तर आपण स्वतः मुक्त होतो. अरविंदला शांतपणे जाणवलं, शांती बाहेर मिळत नाही, ती आतून तयार करावी लागते. व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.